शेवलाची भाजी ना वर्षातून एकदाच खायला मिळते, पण मच्छी मटणाला पण मागे पाडते. पाऊस चालू झाला की अगदीच थोड्या दिवसांसाठी मिळते, पण वर्षभरीची वाट बघावी लागते. मग चला आज शेवलं सुकट टाकून बनवूया. शेवलं क्लीन करताना थोडी केअरफुली करावी लागतात, नाहीतर घशाला खवखव होते. खवखव नये म्हणून ह्यासोबत भोंडग्याचा पाला देतात. भोंडग्याचा पाला आणि शेवलं एकदम बारीक बारीक कापून घ्यायची. त्यांना छान धुवून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या आंबा टाकून घ्यायच्या. या भाजीमध्ये काहीतरी आंबट टाकावंच लागतं, आंबा किंवा आंबोशी. ते का हे जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. शिट्ट्या झाल्यानंतर भाजी शिजली की नाही चेक करायचं आणि शिजली की तिला आंब्यासोबत छान मॅश करून घ्यायचं. मग फोडणीमध्ये टेचलेली लसूण आणि कांदा टाकून कांदा लालसर झाला की त्यामध्ये भिजवलेली सुकट टाकायची आणि 2 मिनिटांसाठी परतायचं. मग घरचा लाल मसाला, हळद आणि मीठ टाकून आपण शिजवलेली भाजी टाकून घ्यायची. बाकी कुठलेच गरम मसाले टाकू नका, फक्त घरच्या मसाल्यावर याची टेस्ट एकदम मस्त लागते. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा सुकट खात नसाल तर तुम्ही बिर्डही टाकू शकता. मग 10 मिनिटांसाठी वाफेवर भाजी शिजवा आणि शेवलांची भाजी तयार आहे. आणि ज्यांना ही भाजी माहिती आहे त्यांनी मला सांगा की ही भाजी तुम्हाला लगेच खायला आवडते की शिळी झालेली खायला आवडते. मला तरी शिळीच आवडते.